नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत की आपला पी-एफचा यू-एन नंबर हा कसा शोधायचा. तर बहुतेक लोकांना हा पी-एफ नंबर याच्यावर लोक देत नाही. तर आपण आपल्या पद्धतीने कसा शोधायचा. तर तुम्ही मोबाईलवर पण शोधू शकता. सगळ्यात पहिले बघा, आपण Google Chromeला यायचं. Google Chromeला आल्यावर तुम्ही मेंबर होम हे सर्च करायचं. तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल. पहिल्या वेबसाईटवर गेले का तुम्हाला पुढे बघा असा इंटरफेस दिसेल. एक मिनिट. आता तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. इंटरफेस दिसल्यानंतर तुम्ही फक्त थोडं ओके करायचं. ओके केल्यानंतर इथे बघा ऑप्शन आहे, नो युअर यूएन नंबर. नो युअर यूएन नंबर याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर आपल्याला बेसिक डिटेल विचारता. तेवढी बेसिक डिटेल आपण इथे टाकून घ्यायची. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या पी-एफ ला कोणता मोबाईल नंबर दिला आहे तो नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर कॅप्चा कोड आहे इथे जसा तसा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा. कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर टिक करायचं. रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर टिक केल्यानंतर तुमच्या नंबरला एक ओटीपी आलेला असतो. तो ओटीपी तुम्ही येथे टाकून घ्यायचा. ओटीपी तुम्ही टाकून घ्यायचा. ओटीपी टाकून परत एकदा तुम्ही कॅप्चा जसा तसा भरून घ्यायचा. कॅप्चा भरून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी या बटनावर टिक करायचं. व्हॅलिडिटी ओटीपी या बटनावर टिक केल्यानंतर तुमचा ओटीपी व्हॅलिडेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर ओके या बटनावर टिक करायचं. तुमच्या आधार कार्ड प्रमाणे जसं नाव आहे तसं नाव तुम्ही इथे टाकून घ्यायचं. नाव टाकून झाल्यानंतर तुम्ही जी जन्मतारीख तुम्ही पी-एफ ऑफिसला दिली आहे ती जन्मतारीख तुम्ही इथे टाकून घ्यायची. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर तुम्ही आधार या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर येथे टाकून घ्यायचा. तुमचा आधार कार्डचा नंबर जसा आहे तसा टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर कॅप्चा जसा तसा कॅप्चा हा टाईप करून घ्यायचा. कॅप्चा टाईप झाल्यानंतर शो माय यूएन या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा यूएन नंबर हा दिसणार आहे. अशा पद्धतीने 12 अंकी यूएन नंबर आपण हा झटपट काढू शकतो. फक्त मोजून 2 मिनिटांमध्ये. याच्याकडे आपल्याला मागायची गरज नाही. अशा पद्धतीने आपले व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.